नमस्कार मंडळी, आपण आज बघणार आहोत शेजवान चटणी कशी बनवतात। तर मी हे JK ग्रीनचं पॅकेट एक घेतलेलं आहे। ते 100 ग्रॅम आहे। रेड चिली होल काश्मीरी मिरची असं लिहिलेलं आहे। तर ही काश्मीरी बेडगी मिरची आहे, जवारी नाही, तिखट जास्त नसते ही। तर ह्याच्यावरती किंमत आहे 100 ग्रॅमचं पॅकेट आहे। रेड चिली होलसेल, एक्सपायरी डेट सुद्धा दिली 24 ऑक्टोबर 25 पर्यंत। रक्कम 185, म्हणजे 185 ला हे पॅकेट आहे। तर आपण कसे करायचे शेजवान चटणी ते पाहणार आहोत। तर हे पॅकेट आता मी फोडणार आहे। त्यासाठी हे 100 ग्रॅमचे मिरच्या सर्व लागणार आहेत। तर त्यासाठी मी आता एक कात्री घेते। यातले सर्व बी काढायचे आहेत। सर्व बी असे काढून घेणार आहे मी। असे चीर मारायचे एका बाजूला साइडनं, आणि सगळे मिरचीचे बी काढून घ्यायचे आहेत साइडला एका। असे सर्व मिरच्यांचे मी करून घेणार आहे। मिरच्या बाजूला काढलेत आणि बिया बाजूला काढलेत। तर भिजत घालायचे, 1 तासभर भिजवायचे आहेत ह्या मिरच्या। तर 1 तासभर भिजवत घालायचे, तशा तासानंतर काढायचे। बेडगी 100 ग्रॅम मिरची भिजवलेली आहे, 1 तास होऊन गेलेला आहे। आता मी ह्या मिक्सरला लावणार आहे। मिक्सरला छान पेस्ट करून घेतल्या मिरच्यांची भिजवलेल्या। अशी मस्त पेस्ट करायचे। तेल तापलेलं आहे, त्याच्यामध्ये जे मिरचीचं केलेलं ते घालायचं पेस्ट। घालायचं आहे लसणाचे बारीक तुकडे केलेले आहेत ते घालायचे। परत आलं बारीक तुकडे केलेले, कोथिंबीरीचे कोवळे बारीक तुकडे केलेले घालायचे। मीठ चवीनुसार घालायचं आहे। मी 1.5 चमचा घातलेला आहे, आपण आपल्या चवीनुसार घालू शकता। अर्धा कप पाणी आहे, जे मिरचीचं राहिलेलं पाणी होतं तेच मिक्सरच्या भांड्यात मिक्स केले। मिरची भिजवलेलं पाणी होतं तेच पाणी मी आता अर्धा कप यात घालणार आहे। घालायचंय, शिजू द्यायचंय चांगलं। आता 2 मिनिटं झालेले, झाकण काढायचे। साखर 2 चमचे घालायचे। विनेगर 2 चमचे घालायचे। दोन चमचे सोया सॉस घालायचे। सॉस 2 चमचे घालायचे। टोमॅटो सॉस 2 चमचे घालायचे। हलवून घ्यायचं। बाहेर
हे सगळं 90 रुपयाला बॉटल मिळते, त्यापेक्षा घरी शेजवान चटणी किती छान होते बघा, सुंदर झालेली. ही शेजवान चटणी डोशाबरोबर, मोमोज बरोबर खाऊ शकतो, मंचुरी बरोबर पण खाऊ शकतो. तर बाहेर महागात महाग घेण्यापेक्षा घरात अशी केली तर खूप छान होते आणि हायजेनिक पण. त्यामुळे हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, नवीन असेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.